नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर YouTube चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, की गॅप सर्टिफिकेट कशा पद्धतीने बनवलं जातं. ओके, तर या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत, की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे तुमच्यासाठी खूप इम्पोर्टंट असणार आहे, ते कसं बनवलं जातं. ओके, याच्यानंतर आपण पाहणार आहोत, की ते तुम्ही कोणत्या ठिकाणी अप्लाय करायचं त्यावेळेस तुमची कास्ट व्हॅलिडिटी येईल. त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असतं कुणासाठी? किंवा त्याचा फायदा काय? तर ते सर्व गोष्टीबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता फर्स्ट ऑफ ऑल आपण समजून घेऊया, की कास्ट व्हॅलिडिटीची काय गरज आहे? ओके. आता लक्षात घ्या. जर तुम्ही समजा एस-सी-बी-सी कॅटेगरीमधनं असणार, ओके. त्याच्यानंतर ओ-बी-सी असाल, ओके. त्याच्यानंतरनं व्ही-जे-एन-टी कॅटेगरीमध्ये असाल, म्हणजे समजा एन-टी-1 असेल, एन-टी-2 असेल, एन-टी-3 असेल. त्याच्यानंतरनं समजा एस-सी कॅटेगरीमध्ये असाल किंवा एस-टी कॅटेगरीमध्ये किंवा समजा तुम्ही एस-बी-सी जर कॅटेगरीमध्ये असाल, यापैकी कोणत्याही कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल, तर तुम्हाला ती कॅटेगरी क्लेम करण्यासाठी, त्याचं रिझर्व्हेशन मिळवण्यासाठी तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची गरज असते. ओके. फक्त तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, तर त्याच्यावर तुम्हाला रिझर्व्हेशन मिळणार नाही. जोपर्यंत तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट येत नाही, तोपर्यंत तुम्हाला रिझर्व्हेशन असेल किंवा फी कन्सेशन असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला रिझर्व्हेशन वगैरे फी कन्सेशन मिळणार नाही. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल, तरच आणि तरच तुम्ही या कॅटेगरीजवर क्लेम करू शकता किंवा या कॅटेगरीच्या रिझर्व्हेशनवर तुम्ही क्लेम करू शकता. तर आता आपण पाहूया, की नक्की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कसं बनवायचं? तुम्हाला समजलं, की कास्ट व्हॅलिडिटी कुणासाठी असते? जर तुम्ही यापैकी कोणत्याही एका कॅटेगरीमध्ये जर येत असाल, तर तुमच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे बंधनकारक आहे. ते कशासाठी? तुमच्या नीटच्या ॲडमिशनसाठी असो, तुमच्या सी-ई-टीच्या म्हणजे कोणत्याही कॉलेजच्या इंजिनिअरिंग कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, कोणत्याही शिक्षणाच्या ॲडमिशनसाठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची गरज आहे. परंतु आता कसं होतं, की काही विद्यार्थी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन अप्लाय करतात. ओके, ठीक आहे. ज्यावेळेस समजा तुम्ही अप्लाय करता, त्यावेळेस तुम्हाला एक रिसिप्ट मिळते. त्या रिसिप्टवर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. म्हणजे एम-एस-टी, सी-ई-टीचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, तर तुम्ही कॅप्रॉन्सवर रजिस्ट्रेशन करू शकता रिसिप्टवर. पण ज्यावेळेस तुम्ही ॲक्चुअल कॉलेजमध्ये जाणार असता ॲडमिशन घेण्यासाठी, तर त्यावेळेस कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला गरज असते. तर त्यावेळेस समजा, ओके, समजा आपण कन्सिडर करू, की तुम्हाला ओपनची सीट लागली आहे आणि तुम्ही कोणत्यातरी कॅटेगरीमधनं आहात. पण समजा तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही, त्याची रिसिप्ट तुमच्याकडे आहे. तर तुम्हाला जी फीज वगैरे जी असणार, तर ती ओपनची मिळणार. जर तुम्हाला सीट ओपनची अलॉट झाली असेल तर. पण लक्षात घ्या, जर तुम्हाला कॅटेगरीची सीट जर अलॉट झाली, ओके, जर तुम्हाला कॅटेगरीची सीट अलॉट झाली, पण तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाहीये, तर त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन कॅन्सल होणार. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ही कास्ट व्हॅलिडिटी असेल, ही खूप महत्त्वाचं सर्टिफिकेट आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या तयारीला लागा, जेणेकरून ॲडमिशनच्या वेळेस तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट येईल. ओके. तर आता पाहूया आपण, की कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी. आता फर्स्ट ऑफ ऑल बेसिक डॉक्युमेंट तुमचं आधार कार्ड, जे की सगळ्यांकडेच असणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एकदा कास्ट सर्टिफिकेट काढायला लागतं. म्हणजे आपला जातीचा दाखला आणि नंतर कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करावं लागतं. ओके. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल, तर पहिलं तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढा. नंतर कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करा. त्याच्यानंतर काय 10th स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमचा 10वी चा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला या ठिकाणी लागतो. त्याच्यानंतरनं तुमच्या वडिलांचा 10वी चा किंवा तुमचा वडील जिथपर्यंत शिकले असतील, तर तिथपर्यंतचा शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी लागतो. त्याच्यानंतर काय डोमेसाइल सर्टिफिकेट. आता डोमेसाइल सर्टिफिकेट सहज मागलं जात नाही. पण काही ठिकाणी डोमेसाइल सर्टिफिकेटची गरज असते. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काय निर्गम उतारा. म्हणजे तुमचा 1ली ते 4थी तुम्ही ज्या शाळेमध्ये होता, त्या शाळेमध्ये जायचं आणि त्यांना सांगायचं की निर्गम उतारा द्या. ते तुम्हाला बरोबर एका ग्रीन सर्टिफिकेटवर तुम्हाला निर्गम उतारा लिहून देतील. तर हे सर्व डॉक्युमेंट्स लागतात. याच्यानंतरनी बरेचसे डॉक्युमेंट्स लागतात. म्हणजे बर्थ सर्टिफिकेट असेल, तर ते तुम्हाला इझिली अवेलेबल होऊ शकतात. आता आपण महत्त्वाचे डॉक्युमेंट्स पाहू अजून. समजा आजोबा असतील, चुलते असतील किंवा आत्या असतील किंवा वडील असतील यांच्या कोणाचाही समजा जे रक्ताचे नाते आपले आहेत, तर त्यांचा आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला लागतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यापैकी जर कुणाची कास्ट व्हॅलिडिटी अगोदरच झाली असेल, तर ती तुम्हाला जोडावी लागते. ती जर तुम्ही जोडली, तर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे खूप लवकर येतं. ओके. जर तुम्ही डायरेक्टली इंडिपेंडेंटली अप्लाय करत असाल, तर तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो किंवा जास्त कष्ट घ्यावे घ्यावे लागू शकतात. पण जर ऑलरेडी तुमच्या कुटुंबात, तुमच्या रक्ताच्या नात्यामध्ये जर कुणाची कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल, तर ती कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही जोडा आणि त्याचं वंशावळीमध्ये नाव घाला. ओके. आता वंशावळी वगैरे कशी असते ते आपण पुढे पाहणार आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं, जर तुमच्या आजोबांची, चुलत्याची, आत्याची किंवा आत्याच्या मुलाची असेल किंवा चुलत्याच्या मुलाची असेल, कुणाची जरी कास्ट व्हॅलिडिटी झाली असेल, तर ती तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये जोडा. ओके. त्याच्यानंतरनं 15A नंबरचा फॉर्म. ओके. आता हे फॉर्म मी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने किंवा तुम्ही कुठून घेऊ शकता हे तुम्हाला मी सांगणार आहे. आता 15A फॉर्म आपल्याला कॉलेज देतं. म्हणजे समजा तुम्ही 12th ला असाल, तर 12th तुम्हाला कॉलेज हा 15A नंबरचा फॉर्म देईल. ओके.
त्याच्यानंतर कॉलेजचं शिफारस पत्र, म्हणजे शिफारस पत्र म्हणजे काय थोडक्यात पर्टिक्युलर विद्यार्थी आहे त्याची जात पडताळणी प्रमाणपत्र करा किंवा आमची काहीही हरकत नाही या पर्टिक्युलर विद्यार्थी जात पडताळणी प्रमाणपत्र करण्यासाठी. तर त्या पद्धतीचं शिफारस पत्र हे तुम्हाला तुमचं 12वीचं कॉलेज म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजमध्ये असाल तर ते कॉलेज देतं. त्याच्यानंतर प्रतिज्ञापत्र म्हणजे नमुना 3 म्हणजे फॉर्म 3 एंड फॉर्म 17 हे 2 फॉर्म असतात. ओके. त्यांचं ऑलरेडी तुम्हाला इथं मी दाखवणार आहे, की कशा पद्धतीने ते फॉर्म आहेत किंवा तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता आणि नंतरनं एक हमीपत्र असतं. ओके. तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणजे हे 4 सर्टिफिकेट तुम्हाला मस्ट आहेत. हे 4 सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल 15A फॉर्म हा तुमच्या कॉलेजमधनं मिळेल. त्याच्यानंतर शिफारस पत्र हे कॉलेजमधनं मिळेल. त्याच्यानंतर प्रतिज्ञापत्र आणि हमीपत्र मी तुम्हाला या ठिकाणी त्यांचा नमुना दाखवतो. त्या पद्धतीने तुम्ही झेरॉक्स काढा आणि त्याच्यानंतर काय डिटेल्स जे असतील, तर ते तुम्ही त्याच्यावर फिल करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते अपलोड करावे लागतात. त्याच्यानंतर आपण पाहूया की वंशावळ. आता तुम्हाला काय करायला लागतं की ₹100 चा स्टॅम्प पेपर घ्यायला लागतो. ओके. ₹100 चा स्टॅम्प पेपर घेतल्याच्या नंतर त्याच्यावर वंशावळ काढायला लागते. वंशावळ कशी तुम्ही सेतू केंद्रामध्ये गेला, तर तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे पाहून ते वंशावळ काढून देतील. पण तुम्हाला एक आयडिया सांगतो वंशावळ म्हणजे काय? की थोडक्यात तुमचे आजोबा, ओके. आजोबाचे किती अपत्य समजा तुमची आत्या असेल, तुमचे चुलते असेल, तुमचे वडील असेल, त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचे अपत्य भाऊ असेल किंवा तुम्ही असाल, तर या पद्धतीची तुमची पूर्ण समजा तुमचं जे कुटुंब आहे, तर त्यांची वंशावळ काढली जाते. ती स्टॅम्प पेपरमध्ये तिथं लिहिलेली असते. तर ते स्टॅम्प पेपर तुम्हाला लागतात. ओके. त्याच्यानंतरनं महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करावा? ओके. आता तुम्हाला समजलं की डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात. त्यानंतर अर्ज कसा करावा? तर ते लक्षात घ्या. तर फर्स्ट ऑफ ऑल सर्व जे काही मी कागदपत्र आता तुम्हाला सांगितलेत. ओके. हे सर्व कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहेत. ओरिजिनल. त्याच्यानंतरनं ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. मी तुम्हाला वेबसाईट दाखवतो आणि त्याच्यानंतर 15A हमीपत्र जे सांगितले ते तुम्हाला डॉक्युमेंट्स दाखवतो किंवा कसे डाउनलोड करायचे ते पण दाखवतो. आणि त्याच्यानंतरनं ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्याच्या नंतरनं तुम्हाला समाज कल्याण कार्यालयात, ओके, समाज कल्याण ऑफिसमध्ये तुमचा पूर्ण फॉर्म, त्याच्यानंतर तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट्स वगैरे तिथे नेऊन काय करायचे तर जमा करायचे. त्याच्यानंतर तुमची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट येईल. आता आपण पाहूया, की नक्की तुम्हाला फॉर्म कोणत्या वेबसाईटवर भरायचा आहे. ओके. तर लक्षात घ्या, अ, ही पहा. तर या ठिकाणाहून समजा ही पहा वेबसाईट. ही वेबसाईट आहे. ओके. कास्ट सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन इन्फॉर्मेशन सिस्टम CCVIS ही वेबसाईट आहे. तर या वेबसाईटवर तुम्ही न्यू युजर म्हणून रजिस्टर करू शकता. ओके. न्यू युजरवर रजिस्टर केल्याच्या नंतरनं तुम्हाला तिथं तुमचा प्रोफाइल क्रिएट करायला लागेल आणि तुमचा फॉर्म भरायला लागेल. ओके. तर या पद्धतीने तुम्ही इथं फॉर्म भरायचा. ओके. आणि त्याच्यानंतर इथं ऑलरेडी रजिस्टर आहे. त्याच्यानंतरनं जर तुम्ही याच्या होममध्ये गेला किंवा डाउनलोडमध्ये गेला, तर तुम्हाला वेगवेगळे फॉर्म पाहायला भेटतील. फॉर्म 16 असेल, त्याच्यानंतर फॉर्म 15A, 15A, फॉर्म 3, फॉर्म 17 आणि हमीपत्र. तुम्ही या ठिकाणाहून डायरेक्ट डाउनलोड करू शकता. तुम्ही या ठिकाणी वेबसाईट पाहू शकता. या ही वेबसाईटची लिंक तुम्ही इथं पाहू शकता. म्हणजे दोन्ही वेबसाईट आहेत. ओके. त्याच्यानंतर आता पहा, मी इथं 15A नंबरचा फॉर्म डाउनलोड केलाय. हा फॉर्म तुम्हाला कॉलेज देतं. ओके. त्यांच्याकडे जर अवेलेबल असेल प्रिंट तर ते देतात किंवा तुम्हाला प्रिंट आउट घेऊन जावी लागते. ओके. तुमचं इथं प्रिन्सिपल ऑफ द स्कूल ऑब्लिक कॉलेज तुम्हाला कॉलेज देतं हा फॉर्म. त्याच्यानंतर फॉर्म 17. ओके. तर हा फॉर्म तुमची फॉर्मची प्रिंट तुम्हाला काढायला लागणार आणि ती प्रिंट तुम्हाला अपलोड करायला लागणार. या पद्धतीने तुमचा फॉर्म 17 असेल. तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणाहून तुम्ही म्हणजे डाउनलोड करू शकता. फॉर्म 16, फॉर्म 15A, फॉर्म 3, फॉर्म 17 हमीपत्र या ठिकाणी डाउनलोड करू शकता. मी इथं डाउनलोड करून ठेवलेले आहेत. फॉर्म 15, 15A त्याच्यानंतरनं फॉर्म 17 ओके. त्याच्यानंतरनं फॉर्म 3 ओके. ॲफिडेव्हिट ऑफ द पॅरेंट, पॅरेंटचं ॲफिडेव्हिट असतं आणि त्याच्यानंतर हमीपत्र ओके किंवा त्याला स्वयं घोषणापत्र सुद्धा म्हणतात. या सर्वांची तुम्हाला प्रिंट आउट काढायची आणि त्याच्यानंतर फॉर्म भरण्याच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करता, तर त्यावेळेस तुम्हाला ती सबमिट करायची. म्हणजे तुम्हाला समजलं की कोणत्या ठिकाणी अप्लाय करायचंय. तर सर्वप्रथम CCVIS ही वेबसाईट आहे. ओके. गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ही. तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला इथं न्यू रजिस्ट्रेशन करायचंय. त्याच्यानंतर इथून तुम्हाला डिटेल्स फिल करायचे. तुमचा जो मेल आयडी वगैरे जो असतो, तर जो चालू मेल आयडी असेल तोच तुम्ही इथं भरायचा आहे. ओके. त्याच्यानंतर पासवर्ड तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस सर्टिफिकेट आपलं जनरेट होतं किंवा आपला इश्यू येतो, त्यावेळेस आपल्याला इथं पुन्हा लॉग इन करायला लागतं. त्याच्यामुळे पासवर्ड वगैरे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. आणि व्यवस्थित पद्धतीने लॉगिन करायचं आहे. एका मेलवरनं एकच सर्टिफिकेट अप्लाय होऊ शकतं. याची तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला हा डाउनलोड सेक्शन तर दाखवलं. या ठिकाणाहून तुम्ही हे सर्टिफिकेट्स डाउनलोड करू शकता. आणि हे सर्टिफिकेट तुम्ही काय करायचं कॉलेजमधनं घ्यायचे किंवा तुमचे जे स्वतःचे असतील तर ते घ्यायचे. ओके. या पद्धतीने तुम्ही पूर्ण सर्टिफिकेट समजा हे हमीपत्र आहे. इथं तुमचा फोटो वगैरे चिकटवायचा किंवा तुमच्या खाली इथं साइन वगैरे आहेत. अर्जदाराची सही, अर्जदाराचे नाव, दिनांक, ठिकाण हे तुम्ही सगळं फिल करायचं आणि माहिती जी आहे तर ती पूर्ण तुम्ही करेक्ट भरायची. म्हणजे तुम्हाला समजलं फर्स्ट ऑफ ऑल सर्व कागदपत्र जमा करायचे. ओके.
त्याच्यानंतर ऑनलाईन मी जिथं आत्ता तुम्हाला वेबसाईट दाखवली, त्या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे. ओके. अर्ज केल्याच्या नंतर अर्जाची जी प्रिंट आहे, ओके, तिथं तुम्हाला पी-डी-एफ डाउनलोड होईल. ती प्रिंट आणि त्याच्यानंतर तुम्ही जेवढे डॉक्युमेंट्स सबमिट केले होते, तेवढे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला काय करायचंय, समाज कल्याण ऑफिसमध्ये ते काय करायचे, जमा करायचे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण ऑफिस असतं किंवा तुम्ही अर्ज केलाय त्याच्यावर तुम्हाला समाज कल्याण ऑफिसचा ॲड्रेस असेल. ओके. आणि आता त्याच्यानंतरनं तुमची कास्ट व्हॅलिडिटी कधी येईल? तर लक्षात घ्या, जनरली जर आपण कन्सिडर केलं नॉर्मल केसमध्ये, तर 1 ते 2 महिने लागतात कास्ट व्हॅलिडिटी येण्यासाठी आणि ती कशी येते, तर तुमच्या मेलवर तुम्हाला काय येतं, पी जर तुमची ऑफिशियल मेल आयडी आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय येतं, पी आणि ती डिजिटल साइन पी असते. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, की त्याच्यानंतर लास्टला या पद्धतीची अशी साइन असते तिच्यावर. म्हणजे समजा या पद्धतीचं ग्रीन मार्क असतं. ओके, या पद्धतीचं काय ग्रीन मार्क असतं, तर तुम्हाला त्या ठिकाणी ती पी मिळेल आणि तीच तुमची फायनल पी असेल. तुम्हाला त्याची डिजिटल म्हणजे कलर प्रिंट मारावी लागेल. तर या पद्धतीने तुमची कास्ट व्हॅलिडिटी येईल. आता वर्स्ट केसमध्ये जर अर्जामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे जर असेल, तर 1 ते 2 महिन्याच्या ऐवजी इथं 4 महिने सुद्धा लागू शकतात. त्याच्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं तुम्ही अर्ज काढायच्या मागे लागा. जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो कसं होईल, तुम्ही वर्षभर अभ्यास कराल, पण ऐन वेळेस ज्यावेळेस डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील किंवा समजा ऐन वेळेस तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंय, तर त्यावेळेस जर एखादा प्रॉब्लेम आला, तर आपलं वर्ष वाया जाऊ नये या हेतूने तुम्ही काय करा, आत्तापासून या डॉक्युमेंटच्या तयारीला लागा. जर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. त्याच्यानंतर तुमचे मित्र-मैत्रिणी असेल, त्यांना समजा कास्ट व्हॅलिडिटी वगैरे जर काढायचं असेल किंवा एम-एस-टी-सी-टी 2026 बद्दल जर त्यांना गाईडन्स हवा असेल, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकसोबत.